उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे सिंपावे, सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे. श्री लक्ष्मी नारायण घरी तुमच्या यावे, शुभेच्छाने अवघे अंगण तुमचे भरावे. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. व मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांतीला आपल्याला सुगडाची पूजा करायची असते. तर ती पूजा कशी करायची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणं, पतंग उडवणं यासोबतच महिला सुगडाची पूजा देखील मांडत असतात. तर सुगडाची पूजा कशी केली जाते याची माहिती आपण आज घेऊया. संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहिती आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडाची पूजा या दिवशी करत असतात. पण त्यांना सुगड का म्हणतात? तर सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आलेला आहे. सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे. सुघट म्हणजे सुघटित असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे सर्व काही साहित्य भरलं जातं. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवले जातात. त्यावर सुघड मांडले जातात आणि सुघड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्यांच्या उभ्या रेषा लावून सजवले जाते. आपल्याला प्रत्येक सुघडवरती 5-5 लाईनी उभ्या अशा रेषा मारायच्या आहेत. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व काही साहित्य सुघडात घालावे लागते. काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर देखील लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. तर अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरले जातात. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर या वर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी आहे आणि यामध्ये विशेष योग असे जुळून येत आहेत. तर काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते. आपापसातील भांडणं, हेवे दावे, नात्यात निर्माण होणारी जी कटुता असते तिळगुळाच्या गोडीने नाहीसी करण्याची संधी हा मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो. या प्रकारे आपल्याला घरामध्ये सुगडाची पूजा करायची आहे आणि त्या संगती ज्यावेळेस आपण सुगड आणत असतो त्या संगती आपल्याला छोटे छोटे 5 बोळके देखील आणायचे आहेत. कारण त्याला तुळशी मातेचा खण असे म्हटले जाते. 5 छोटी छोटी काळ्या कलरची बोळके आणायचे आहेत आणि त्यामध्ये देखील हे सर्व काही धान्य जे आहे आपण जे सुगडात भरलेलं आहे तेच सर्व काही आपल्याला त्या बोळक्यामध्ये देखील भरायचं आहे आणि तुळशी मातेला तो खण आपल्याला अर्पण करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला सुगडाची पूजा करायची आहे. तुळशी मातेला देखील आपल्याला सुगड म्हणजे जे खण आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. आणि ज्या वेळेस आपण बाहेर मंदिरामध्ये ओसा करण्यासाठी जातो, ओसायला जातो, त्यावेळेस आपल्याला जी आपण सुगड पूजन ठेवलेले आहेत त्याच्यामधले आपल्याला 2 देवापाशी ठेवायचे आहेत आणि 3 आपल्या संगती घेऊन जायचे आहेत. आणि त्या सुगडामधील जो ओसा आहे तर तो ओसा सर्व देवांना हळदी कुंकू तिळगुळाचा नैवेद्य आणि ते सुगडामधील जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत गाजर, गव्हाच्या ओंब्या, हरभरा, बोरं हे सर्व काही आपल्याला देवाला देखील ओसायचं आहे. घरी आल्याच्या नंतरून त्यामध्ये जी आपण सुगड नेलेले आहेत त्यामध्ये थोडा थोडा तरी ओसा घरी घेऊन यायचा आहे. आणि त्यानंतरून जे देवाच्या पाशी आपण 2 सुगड ठेवलेले आहेत तर हे जे आहे आपल्याला ज्या वेळेस आपण बायकांना हळदी कुंकवाला बोलावतो त्या टायमाला त्याने त्याची ओटी भरायची असते. तर कुणी संक्रांतीच्या दिवशीच भरतात किंवा दुसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी देखील ओटी भरली जाते.
ओटी भरताना बायकांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्या सुगडामधील जो ववसा आहे त्या ववसाने ओटी भरायची आहे आणि जे काही आपण वाणामध्ये वस्तू आणल्या आहेत त्या देखील द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने सुगडांची आपल्याला पूजा करून कोणत्या पद्धतीने वापर करायचा आहे तर ही सर्व काही माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहिली आहे। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया